नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट गायत्री गोवर्धने. मास्टर आर्किटेक्ट म्हणण्याचे दोन कारण महत्वाचे आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर्स केलेले एक, आणि दुसरे मास्टर्स म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये गेले अनेक वर्षांपासून त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे त्या दुसऱ्या अर्थानं मास्टर आहेत. आणि तिसरं महत्वाचं मला नेहमी असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो की घर एक बनवणारी असते ती स्त्री असते, पण ती घर बनवणारी सुद्धा एक स्त्री असते, तेव्हा ती अजून जास्त परिपूर्ण ते घर बनवू शकते असा माझा विश्वास आहे. आणि त्यापैकीच एक माझ्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, स्त्री म्हणून कुठल्या संघर्षाला सामना करावा लागतो का, किंवा या क्षेत्रात काही संघर्ष असा आहे का वेगळा, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या अगदी लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की या आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात महिलांचं प्रमाण कमी आहे अजून सुद्धा, म्हणावं तितकं नाहीये. आता आपण असं म्हणतो की अगदी चंद्रापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत, पण सिव्हिल इंजिनिअरिंग आर्किटेक्टमध्ये अनफॉर्च्युनेटली कमी आहे. तर त्याही अनुषंगानं की तुम्ही या क्षेत्रात कसं आला, त्यामागं प्रेरणास्थान कोण होतं, आणि हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता, काय सांगाल? माझं शिक्षण तर नाशिकमध्येच झालं. पहिले माझे वडील शिक्षक असल्याने पहिले त्यांच्या शाळेत, आणि मग त्याच्यानंतर नाशिक रोडच्या शाळेत, म्हणजे ती लांब पडायची म्हणून. आणि प्रेरणास्थान म्हणजे माझे वडीलच होते. त्यांचं ड्रॉइंग वगैरे खूप छान असल्यामुळे म्हणजे माझंही ते कलागुण माझ्यातही उतरले. आणि आमच्या शेजारी एक आर्किटेक्ट राहायचे, तर मग त्यांचं फॅमिलीमध्ये पण बरेच आर्किटेक्ट होते. आणि जेव्हा म्हणजे ती इंटरॅक्शन झाली, आणि बाबांची आर्किटेक्ट होण्याची कदाचित सुप्त इच्छा ती माझ्याकडनं पूर्ण झाली. म्हणजे प्रेरणास्थान म्हणावं तर म्हणजे बाबांनीच जरा मग फोर्स केला, नाही आर्किटेक्चर एकदम छान आहे, त्यामुळे मग आर्किटेक्चरला मी वडिलांमुळे आली. व्हेरी गुड. पण मग तुमच्यात जी थोडी कला त्यांच्यामुळे जी आलेली, तर मग थोडं सुरुवातीला टेन्शन बर्डन येतं का, प्रेशर येतं का, जेव्हा काही ड्रॉइंग वगैरे आपण करतो, डिझायनिंग करतो, की अरे त्यांनी तर चांगलं त्यांचं आहे, आपलं थोडं कमी वाटतंय, जरा सुरुवात आहे, तर तो कसा प्रवास होता, का त्यांची मदत होते? हा, म्हणजे त्यांची मदतच व्हायची की कसं काय, म्हणजे त्यांचा थॉट आधी असायचा की अरे हे असं झालं पाहिजे, तू करू शकते, म्हणजे ते नेहमीच प्रोत्साहन द्यायचे मला. आणि मग ते करताना नेहमीच मी कॉन्फिडंटली गोष्टी करायला शिकले त्यांच्यामुळे. व्हेरी गुड. मग आता त्यातलाच अर्थात जो पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे आर्किटेक्टचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एक संघर्ष येतो की पहिला प्रोजेक्ट कसा मिळवायचा, कोणाच्या रेफरन्स मिळवायचा, त्यामुळे तोही कसा मिळाला, आणि त्याच्या आधी तुम्ही काही सर्व्हिस प्रॅक्टिस केली असेल तर त्याही संदर्भातला अनुभव कसा होता? ओके, पासआउट 2008 मध्ये नाशिक कॉलेजमधनं पासआउट झाल्यानंतर मग आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. तिथे हाफिज कॉन्ट्रॅक्टर, 1 वर्ष हाफिज कॉन्ट्रॅक्टरकडे, आणि नंतर 4 वर्ष कुतुब मांडवीवाला, आणि मीनवाईल मध्ये छोटे छोटे जॉब्स केले. पण मग हे जॉब्स करत असताना मास्टर्सही परस्यू केलं. ते प्रोजेक्ट मॅनेज, कारण कुतुब मांडवीवाला मध्ये मी एक आयकॉनिक प्रोजेक्टवर काम करत होते. 125 स्टोरी इंडिया टॉवर म्हणून प्रोजेक्ट होतं, आणि फॉरेन आर्किटेक्टने ते डिझाईन केलं होतं, आणि कुतुब मांडवीवाला हे लोकल आर्किटेक्ट होते. तर फर्स्ट टाइम मला फॉरेन आर्किटेक्ट बरोबर इंटरॅक्शन करण्याचं संधी मिळाली. त्याच्यानंतर त्यांच्या मीटिंग्स, वीकली मीटिंग्स व्हायच्या. त्यांचे सॉफ्टवेअर खूप, म्हणजे रेविट मध्ये पूर्ण मॉडेल कन्स्ट्रक्ट केलेलं होतं. मग इच अँड एव्हरी पाईपचं तिथे डिटेलिंग केलेलं होतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी, आणि सर्व्हिस ओरिएंटेड, म्हणजे त्याचा जो बेसमेंट होता, बेसमेंटचा राफ्ट हाच 4.2 मीटर चा राफ्ट होता. इतकं ह्यूज त्याचं स्केल होतं की तो एक्सपिरियन्स म्हणजे टर्न करणार होता. आणि मग त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट होता. मग त्यांच्याशी म्हणजे त्यांचं नॉलेज इतकं अफाट होतं की आर्किटेक्चरचं नॉलेज कदाचित कमी पडतं त्या गोष्टींना. तर म्हणून मग मी ते मास्टर्स त्या पीएमसी मध्ये मास्टर्स केलं. आणि म्हणजे इच्छा होती मला त्याच्यामध्ये काम करायची, पण मेजरली आर्किटेक्चर मध्येच मी काम केलं. पण मग आता जेव्हा स्वतःचे प्रोजेक्ट स्टार्ट केले, तर बरेचसे इंटिरियरचे पण प्रोजेक्ट चालू आहेत. आणि म्हणजे मुंबईमध्ये कसं पीएमसी असते, छोट्या प्रोजेक्ट का, म्हणजे छोटे प्रोजेक्टच नसतात कदाचित, मोठे प्रोजेक्ट असल्यामुळे पीएमसी असते. तर त्यांना ड्रॉइंग रीड करता येतात, म्हणजे त्यांच्याशी इंटरॅक्शन करावं लागतं. जे वर्कर असतात त्यांच्याशी इंटरॅक्शन करायची संधी येत नाही. बरोबर. तर मग इथे मला त्या म्हणजे शिक्षणाचा आणि ते कसं काम करतं त्याचा सगळा फायदा मला आज
होतोय. म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस करताना ते होतंय नक्की. फायदा. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही म्हणणार त्याप्रमाणे आता रेविट वगैरे सारख्या सॉफ्टवेअरवर तुम्ही काम केलंय, तर तंत्रज्ञानाचा आता कसा उपयोग या क्षेत्रामध्ये होतोय आणि बदलतं तंत्रज्ञान सध्याला काय आहे? हा, आता म्हणजे क्लायंटला 2D ड्रॉइंग कळतच नाही, इव्हन साईटवरच्या लोकांना कळतच नाही. म्हणजे जे लेबर्स असतात तर त्यांना म्हणजे प्लॅन, सेक्शन, एलिव्हेशन काही कळत नाही. तर तेव्हा मग आम्ही आता कंपल्सरी प्रत्येक प्रोजेक्टचं 3D मध्ये हे बनवतो. आणि इव्हन म्हणजे मुलांना पण आता नवीन जो स्टाफ येतोय त्यांना पण 2D ड्रॉइंग कळत नाही, हे म्हणजे वेगळं चॅलेंज फेस करतात. त्यांना 3D मध्ये जास्त कळतं. तर मग 3D मध्ये प्रत्येक गोष्ट करावी लागते आणि ती आम्हालाही बेनिफिशियल पडते. आणि जे पहिले प्रॉब्लेम येत होते की काही प्लॅन न कळल्यामुळे किंवा सेक्शन न कळल्यामुळे साईटवर काहीतरी वेगळंच होऊन जायचं, ते आता होतही नाही. म्हणजे त्याचा फायदाच होतोय टेक्नॉलॉजीचा, म्हणजे टाइम सेव्ह होतोय याच्यामुळे. ओके. दुसरा, आता तुम्ही इंटिरियरचे पण काही प्रोजेक्ट करता, तर मग त्या दृष्टीनं परत तोच प्रश्न येतो की एक घरातली स्त्री असते, तिला ऍक्च्युली जास्त तिला माहित असतं की मला माझं घर कसं हवंय आणि तेव्हा मग घरातले बदल असतील, काही असेल, आपण बजेटच्या अँगल अर्थात तो काही पुरुषांकडे भाग असतो. तर मग अशा वेळेला क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी या तिन्हीचा समतोल आणि एक स्त्री म्हणून साधताना तुम्हाला काही त्याचा एक्स्ट्रा फायदा होतो का आर्किटेक्ट म्हणून? हा, म्हणजे छोटे छोटे जे घरात म्हणजे गोष्टी करताना किंवा वावरताना ज्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात, हे असं पाहिजे, ते असं पाहिजे, तर आम्ही ते ठामपणे ते डिसिजन घेतो आणि क्लायंटला पण सांगतो की हे असं होणार आहे, 5-10 वर्षात तुम्हाला अशी अशी गरज लागणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही ही प्रोव्हिजन करून ठेवा. मग त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि म्हणजे माझं करिअर म्हणजे जेव्हा स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट केली इथे, तर मुंबईवरनं आल्यावर मी ब्रेक ह्याच्यामध्ये होते. तर ऑफिस कसं स्टार्ट केलं, तर प्रोजेक्ट यायला लागलेले आणि मग घरी बाळ असल्यामुळे ते मला घरी काम करता यायचं नाही किंवा मीटिंग्सही करता यायचं नाही. मग म्हणून त्या हिशोबाने मग मी स्वतःचं ऑफिस, म्हणजे आम्ही ऑफिस स्टार्ट करण्याचं हे केलं. हा, बरोबर आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून विचारलं आणि एक स्त्री म्हणून पुन्हा विचारतो. तर मी स्त्रीचा उल्लेख याच्यासाठी करतो कारण असं आम्ही सगळे समजतो की स्त्रीला एक वेगळा सिक्स सेन्स असतो आणि ती प्रत्येक दृष्टीकडे बघण्याचा तिचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. तर त्या दृष्टीनं आपलं शहर कसं असावं, पुण्या मुंबई सारखी शहरात तुम्ही काम केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आता नाशिकमध्ये 15-20 वर्षात पुढच्या काय असावं असं तुम्हाला वाटतं? हा, म्हणजे थोडंसं अजून प्रोफेशनलिझम यायला पाहिजे नाशिकमध्ये. म्हणजे थोडंसं अजूनही काही क्लायंट आहे, मला फोन करायला थोडं हिचकिचाट होते त्यांना, किंवा साईटवर जेव्हा मी जाते किंवा काय म्हणजे चुकलं नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टरला हे होतं, तर त्यांना ते म्हणजे घेतात आता, म्हणजे ऍक्सेप्ट तर केलं आहे, पण ते थोडंसं माइंडसेट थोडा हळूहळू बदलतोच आहे. म्हणजे जो कदाचित मी पासआउट झाल्यावर वेगळा असेल, आता 20 वर्षांनी तो नक्कीच वेगळा आहे. आणि थोडंसं प्रोफेशनलिझम म्हणजे कन्सल्टंट खूप रिक्वायर्ड असतात, म्हणजे खूप सारे एजन्सीज रिक्वायर्ड असतात. तर त्या सगळ्या एक्सपर्ट म्हणजे फर्म्स आल्या की मग ते प्रोजेक्ट स्मूथली होतील. आणि नाशिकचा विकास म्हणजे एक तर पार्किंग, म्हणजे रोड, इन्फ्रास्ट्रक्चर थोडं वाढायला पाहिजे. आणि नंतर ग्राउंड स्ट्रॉंग वॉटर डिस्चार्ज, तो एक मेजर, म्हणजे थोडासा जास्त पाऊस पडला की मग काही बेसमेंट्स मध्ये पाणी साचलं जातं वगैरे, असे जे प्रॉब्लेम्स होतात, तर त्याचा म्हणजे सर्व्हिसेसचा बेसिकली जरा आणखीन विचार झाला तर ते स्मूथली, म्हणजे काही बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये तो थॉट होतोय आणि ते करतातही आहेत. तर मग फ्युचरमध्ये अजूनही चांगल्या रीतीने ते सगळं इम्प्लिमेंट केलं जाईल ही अपेक्षा आहे. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे हा पावसाच्या पाण्याचा प्रॉब्लेम, जे अतिरिक्त पाणी येतं, तर अशा वेळेला मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? काही एखादं सोल्युशन किंवा एखादी असा प्रसंग सांगता येईल का? हा, म्हणजे स्लोप, म्हणजे एक आता नाशिकमध्ये मी ऑब्झर्व केलेलं स्लोप ग्राउंडनेच वाहून जाईल अशा पद्धतीनेच ते डिझाईन केलेलं असतं. ते वन्स इन, म्हणजे वर्षातनं एखादा दिवस येतो, तर मग त्याच्यासाठी एवढं प्रिपरेशन का करा? पण हे आता फ्रिक्वेंटली व्हायला लागलंय, तर मग ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे जसं ड्रेन चॅनल्स असतात ते क्लीन करणं, किंवा ते त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना जे काही जाळी वगैरे वापरणं आहे की ज्याच्यामुळे कचरा आत जाऊ शकणार नाही,
आणि ते ब्लॉक होणार नाही, किंवा जे बेसमेंट्स आहेत तिथे पण तिथनं ते वॉटर पंपने बाहेर काढतात, तर ते पंप वर्किंग कंडिशन मध्ये आहे की नाही, त्याचं रेग्युलर मेंटेनन्स वगैरे ह्या गोष्टी म्हणजे प्रशासनाकडनं याचं रेग्युलर चेकअप व्हायला पाहिजे, म्हणजे ते आपोआप मेंटेन केले जातील. बरोबर, अशा दृष्टीने काम करू शकतो. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील जेव्हा निवडायची वेळ येते तेव्हा तुम्हाला काय वाटतं, काय पॅरामीटर स्टीलचे असले पाहिजेत एक बेसिक, की जेव्हा आपण कुठले स्टील परचेस करताना हे तरी बघितलं पाहिजे किमान? हा, मेजरली स्टील वगैरे चॉईस करताना स्ट्रक्चरल इंजिनियर डिटेल्स हे करतात, पण मग क्लायंटचं बऱ्याचदा असतं की सरांनी खूप स्टील दिलंय, ह्या स्ट्रक्चरल इंजिनियर कडे नको जायला, ते खूप स्टील देतात, पण त्यांचा जो हे आहे कॅल्क्युलेशन आहे किंवा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार ते त्यांनी केलेलं असतं. तर जे कार्बन कंटेंट आहे तो कमी पाहिजे, डक्टेबिलिटी हे जे सांगितलेले आहे, म्हणजे जे इंजिनियर सजेस्ट करतात तुमच्या बिल्डिंगसाठी तोच तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे. कॉस्ट मध्ये फारसं हे नाही करता, कारण ते मेन काय म्हणतात बोन आहे तुमच्या बिल्डिंगचं, तिथं कुठेही कॉम्प्रोमाइज न करता योग्य ते स्टीलच वापरलं पाहिजे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन आर्किटेक्ट येतात, फ्रेशर्स, तुम्ही मग अशी म्हणला त्याप्रमाणे त्यांना अजून 2D 3D मध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं, तर अशा मुलांसाठी, स्पेशली मुलींसाठी काय सल्ला द्याल? हा, म्हणजे त्यांच्यासाठी हा सल्ला आहे की आता काय होतंय की पास आउट झाल्यावर इमिजिएटली कामाला वगैरे म्हणजे स्वतःची प्रॅक्टिसच स्टार्ट करतात, डायरेक्ट ऑफिस टाकतात आणि स्वतःची प्रॅक्टिस टाकतात. तर त्याच्याऐवजी 2-3 वर्ष का होईना कुठेतरी जॉब करणं, प्रोजेक्ट कसा रन होतं, ऍक्च्युअल साईटवर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात याचा डिटेल अभ्यास केला, आणि मग म्हणजे असं होतं की फ्रेशर्सला जास्त पेमेंट नाही दिला जात, कारण आम्हाला खूप ते एक्सप्लेन करावं लागतं. आता मी टीचिंग मध्ये पण काही वर्ष होते, तर ते खूप एक्सप्लेन करावं लागतं, त्यामुळे तो पेमेंट कमी असतो. पण मग कारण 5 वर्ष पण कॉलेजचे जे 5 वर्ष आहे आर्किटेक्चरचे, तेही ऍक्च्युअल म्हणजे इतका व्हास्ट फील्ड आहे की तिथे सगळं काही कव्हर करणं इम्पॉसिबल. ते जॉब करताना वगैरेच ग्राउंड रियालिटी ती समजते, तर काही वर्ष जॉब करून मग त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करावी, हा माझा सल्ला असेल. नक्कीच. सो त्या आर्किटेक्ट गायत्री गोवर्धने मॅडम, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी चांगली प्रॅक्टिस करा, त्यातल्या सगळ्या खाचाखोचा समजून घ्या, आणि मग अर्थात स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करा, मग प्रॅक्टिस सुरू करा, तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगलं यश कमवू शकाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.